गुरु तुमच्या करिअरला नवीन दिशा देईल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे योग आहेत. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम असून वडिलांचे मार्गदर्शन तुम्हाला फायदेशीर ठरेल. समाजात तुमची पत वाढेल आणि नवीन अधिकार प्राप्त होतील. त्यानंतर तूळ रास. तुमच्या भाग्यस्थानातील गुरु नशिबाची पूर्ण साथ मिळवून देईल. धार्मिक कार्याची ओढ वाढेल आणि लांब पल्ल्याचे प्रवास घडतील, जे भविष्यासाठी लाभदायक ठरतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल आणि वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. त्यानंतर वृश्चिक रास. अष्टम भावात गुरु असल्याने अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. संशोधक किंवा गूढशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल. सासरच्या मंडळींकडून सहकार्य मिळेल, मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर धनुरास. तुमच्या सप्तम भावात गुरु मार्गस्थ होत असल्याने वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल आणि नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल आणि सार्वजनिक कामात तुमचे नेतृत्व मान्य केले जाईल. त्यानंतर मकर रास. षष्ठ भावातील गुरुमुळे जुन्या आजारांमुळे तुमची सुटका नक्कीच होईल आणि आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीमुळे स्पर्धकांवर मात कराल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. मामाच्या घराण्यांकडून काही लाभ होण्याची शक्यता असून कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. त्यानंतर कुंभ रास. तुमच्या पंचम भावात गुरु मार्गस्थ होत असल्याने प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल आणि विवाहाचे योग येतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि बौद्धिक चातुर्याने तुम्ही मोठी कामं सहज पूर्ण कराल. शेअर मार्केट किंवा लॉटरीमधून अनपेक्षित लाभ होण्याची चिन्हही आहेत. त्यानंतर मीन रास. तुमच्या चतुर्थ भावात गुरु असल्याने गृह सौख्यात वाढ होईल आणि नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. आईसोबतचे संबंध सुधारतील आणि जमिनीच्या व्यवहारात मोठा नफा मिळू शकेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि पाहुण्यांच्या आगमनाने आनंद द्विगुणित होईल. तर ज्योतिषशास्त्रात गुरु हा ग्रह भाग्य, समृद्धी आणि विस्ताराचा कारक मानला जातो. जेव्हा गुरु ग्रह मार्गस्थ होतो तेव्हा थांबलेली कामं वेगानं पुढे सरकू लागतात. आणि 11 नोव्हेंबर पासून मिथुन राशीत वक्री असलेला गुरु आता मार्गस्थ झाला असून 11 मार्च ते 1 जून 2026 पर्यंतचा काळ हा संपूर्ण 12 राशींसाठी गोल्डन पिरियड ठरणार आहे. मग तुमची राशी कोणती? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या